नमस्कार मित्रांनो, आज आपला उन्हाळी तीळ पेरणं सुरू आहे. उन्हाळी मूग पेरणं सुरू आहे. उन्हाळी मूग आज 6 मार्च आहे. थोडा लेट झाला कारण पाणी या एरियात थोडीशी हे आपलं तिळाचं क्षेत्र होतं, परंतु तीळ गेला. त्याच्यामुळं मग आपण पुन्हा हे केलं, पुन्हा त्याच्यातली वाफ निघू दिली. आणि आज 6 मार्च 2025 रोजी येथे उन्हाळी मुगाची पेरणी सुरू आहे. पाणी द्यायला थोडं लेट झालं होतं, त्याच्यामुळं पेरणी पण लेट झाली. आपण 1 तारखेपर्यंत पेरू असं निश्चय केला होता, पण पेरलेला निश्चय कोणताच आपला म्हणजे केलेला निश्चय असा कोणताच पूर्ण होत नाही दिवसाचा. आपण खतात मिक्स करून पेरणं सुरू आहे. 11-30-14 असं खत आहे आपलं. छोटा ट्रॅक्टर आहे आपला. पाच फण्याचा 18-20 इंचाचं अंतर आहे. 18-20 इंच म्हणजे 1.5 फूट. अशा प्रकारचा पेरणा. आणि हे झाल्यावर लगेच आपण पाणी देणार आहोत. 60-70 दिवसाचं हे आपलं बियाणं आहे. नैरी हे बियाणं आहे. एकरी म्हणजे 5 किलोची बॅग ही 780 रुपयाची अकोल्यावरून मागितली आहे. कारण आमच्या तालुक्याला किलोला 280 रुपये असा भाव सांगत होते ते. म्हणजे 5 किलोची बॅग ती 1400 रुपयाला होत होती, परंतु अकोल्याला स्वस्त होती. त्याच्यामुळं बियाणं अकोल्यावरून मागितलेलं आहे आपण. अशा प्रकारचं पेरणं आहे बघा. माती पलटली त्याच्यामुळं त्यातले किडे खायला हे बगडे कसे धावतात. आज पेरून घ्यायचा. आधीच पहिला ट्रॅक्टर आणला होता, त्याला प्रॉब्लेम झाला, त्याचा व्हील मागचा फिरत नव्हता. त्याच्यामुळं आता हा छोटा ट्रॅक्टर आणला आणि याला 5च दाते आहे. बघू आपण वेळोवेळी याचे व्हिडिओ टाकत जाऊ. त्या वावरातला आपला दुसऱ्या वावरातला हरभरा आजपासून सोंगणं लागलेला आहे. ड्युटी असल्यामुळं त्याचा व्हिडिओ टाकणं झाला नाही. आता ड्युटीहून आलो आणि लगेच आपलं पेरणं सुरू आहे बघा. सूर्य मावळतीला टेकला आहे. 6 वाजले आहे आणि लगेच पेरणं सुरू केलं आहे आपण. चला मित्रांनो, धन्यवाद.